शिव यूं ही नहीं मिलते। शिव तक जाना एक पूरी तप यात्रा जैसा है। जीवन की गति का कारण है शिव। विराम से प्रस्थान के वाहक है शिव। नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग होणार आहे औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाचा. आणि आपण सकाळी उठलोय 4 वाजता. 4 वाजता भाऊ उठलाय. खरं तर क्रेडिट नाही चोरायचं आपल्याला भाऊनंतर. आपण थोडं लेट उठलोय 5 वाजता. आवरून आपण चाललोय 5:30 वाजता आरतीला. आणि हा मित्र आहे आपला, काल आपल्याला भेटलाय नवीन, सातपुते सरपंचाचा पोरगा. आणि तर आपण निघालोय पुढं. थोडं रूम घेतली होती आपण, थोडीशी लांब आहे कारण जवळच्या रूमवाल्यांना माज चढला होता. हां, मात चढला होता. कुरुड्यागत त्यांचं घरं होती, पण ॲटिट्यूड असा होता की जसा त्यांचं राजवाडा आहे. त्यामुळं आपण थोडं वरती गेलो. चांगली रूम भेटली आपल्याला, जे होतं चांगल्यासाठी होतं. तुम्हाला दाखवतो ते कुठलं लॉजिंग आहे. कधी आलं तर तिकडं जाऊच नका, मी तर म्हणतो. माजुरडी लोक आहेत तिथली. ऍक्च्युली ती राहण्यासारखी जागा नाहीच आहे. हां, तरी पण आम्ही कुठं काय मिळणार नाही म्हणून तिथे गेलो होतो बघायला. तर तो व्यक्ती वाद घालायला लागला. ठीक आहे सोडा, आम्ही निघालो तिथून. तर मग पुढे 5 मिनिटाच्या अंतरावरती छान पाहिजे तसा AC रूम मिळाला आणि मस्त आम्ही आराम केला. लाईट गेली होती रात्री, थोड्या वेळासाठी गेली. संध्याकाळी लाईट गेली होती. ते पाऊस पडला की लाईट जाते. एवढं खतरनाक कार्यक्रम आहे. लाईट गेली होती, मग मस्त झोप झाली आहे. आता मस्त दर्शन करायचं आपल्याला. 2 मिनिटाच्या अंतरावरच मंदिर आहे. थोडं चालत जायचंय. मॉर्निंग वॉक होतोय. आणि मग आरती भेटेल आपल्याला सकाळची. ज्योतिर्लिंग प्लस आरती जर भेटत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. सकाळी उठायला काय हरकत नाहीये. तर भाऊ काय बोलत नाहीयेत. आज भाऊच्या घरी पण जायचे बहुतेक आपल्याला. स्पेशल घेऊन जायचं मला. स्पेशल घेऊन जायचे. भाऊंचा वाडा आहे मस्त पैकी जुना, तो चिरेबंदी वाडा आहे. चिरेबंदी वाडा. इसाचे सरपंच आहेत, सांगितलं त्यांचा मुलगा राहुल सातपुते. दोघात तिसरा म्हणून आपण त्याला अचानक बोलवलं आणि तासभरात पठ्ठा आला पण लगेच. काही प्लॅन नव्हता, काही नव्हता. फक्त त्याला सहज फोन केला की बाबा आलोय इथे. म्हटलं कुठे आहे? म्हटलं आत्ताच्या आत्ता घरी या. म्हटलं नाही, आधी दर्शन मंदिरात मग बघू. आता तो इन्सिस्ट करतोय. आपण प्लॅन मध्ये नव्हतं, पण आपण जायचं ठरवलंय. चाललोय त्याच्या. आपण दर्शन घेऊ आणि मग जाऊ तिथे, मजा करूया. खूप छान वाटते, मस्त वाटते. सकाळी सकाळी फुल एनर्जी वाटेली. मंदिराकडे चालू त्यावर त्याला वाटलं आपण सकाळी उठणार नाही. वाटलं मला. त्याला वाटलं अंडर एस्टिमेट केलं होतं. पण हा भाई उठलाय 4 वाजता. मला उठले 4 वाजता उठलाय. त्यानंतर हा 4:30 वाजता उठलाय. मला 5 वाजता उठवले. झाले सकाळी उरकले. आम्ही निघालो. थोडे डोळे लाल पण असतील, ठीक आहे, काही इश्यू नाही. आणि आपल्याकडे निर्व्यसनी मुलं आहेत. चहाचंही व्यसन नाहीये, फक्त चहा वगैरे काही पीत झोप नाही पूर्ण झाली की डोळे लाल होते. ही खासियत आहे आपली थोडीशी. आपल्या सगळ्या मित्रांना माहिती आहे. फ्रेश वाटायला सकाळी सकाळी आरती भेटली. आता आरती भेटली ना, बास. ते इकडे तुम्हाला व्ह्यू दाखवतो सकाळी सकाळी कसा असतो. आणि सगळं तुम्हाला डिटेल्स देतो जाताना की कुठं जेवण करायचं, कुठं थांबायचं, कुठं म्हणजे रूम्स वगैरे भारी आहेत, राहण्यालायकीचे आहेत. आणि जेवण पण चांगलं आहे. काल मस्त जेवलो. मस्त थाळी बनवली होती, मस्त होती, एक नंबर. म्हणजे असं वाटलंच नाही की बाबा बाहेर येतोय आणि हाल होत आहेत जेवणाचे. काहीच नाही. महाराष्ट्राचं जे आपण, त्यामुळे काही इश्यू नाही आहे. महाराष्ट्रात तर जेवण चांगलं भेटून जातं. रोड्स पण चांगले आहेत तसे, काही इश्यू नाही आहे. बाय कार पण येऊ शकता तुम्ही सगळेजण. तुम्हाला सगळे डिटेल्स मी येणं जाताना देतो. आत्ता काही दिसणार पण नाही आहे एवढं. तर आता पडलाय, उजेड पडलाय, थोडासा पडलाय. थोडा पण आता काही गडबड आहे मंदिरात जायची. डिटेल मध्ये बोलूयात. एंड ऑफ द सीन 1.
हे समोर रे समोर. फिरायला लागणार ना नंतर. हा फिरू की आता मंदिरातच जायचंय. किती याचे अजून एकदा प्रसाद. प्रसाद अजून एकदा. किती झाले? डिस्काउंट देत आहे काही? आलो घेऊन ना आता आलो पैसे दे काही इशू नाही. पैसे घ्या आहे सुट्टे. आलो पैसे दिले असते चप्पल विप्पल काढून दिलो असतो बस. हा ठीक आहे चला. हो चला. हा 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 ठीक आहे. हं. झाले बरं. 20 ते 40 झाले 40 झाले. कंटिन्यू आपलं काय ती काकू म्हटली भवानी करा. करूया केली. कोणाला नाराज नाही करायचं. अरे दुकानं बंद आहेत. पहाटेचं दर्शन घ्यायचं होतं. आज होता 8 तास. आता बघू. ह्याच साठी केला होता 8 तास. Actually आपण आलोय काल दुपारीच इथे. 2 वाजता जवळपास आपण इथे पोहोचलो होतो. भाऊला म्हटलं की अरे आता आपण आलोय कमानी पाशीच दर्शन घेऊयात आत्ता उद्या परत घेऊ. पण म्हटलं नाही आधी रूम शोधू. रूम शोधणं पहिलं गरजेचं होतं इथं कारण भेटन काय माहित नाही. आपण काल दुपारी नाही आलो. दुपारी जाम गर्दी होती हम्म. आणि मग दर्शनात समाधान नसतं मिळालं. हम्म. आता सकाळचं दर्शन त्यामुळे सकाळी आलो आपण. थोडासा रोड खराब आहे पण ठीक आहे काम चालू आहे मे बी अजून पण. तर बघू मंदिरात जायचं आपल्याला दर्शन करायचंय. त्यानंतर पुढचे प्लॅन्स आहेत. त्या मित्राच्या घरी जायचंय. एका फोनवरती तो मित्र आला आपला. इथंच राहतो जवळपास. तसा अजून एक मित्र होता आपला जो येणार होता पण तो त्याचा पण काहीतरी प्लॅन बनला तो बाहेर गेला. आता बघू साऊंड सिस्टीम लावली आहे लोकांनी. थोडा रिस्की आहे सकाळी सकाळी. औंढा नागनाथ महाराष्ट्र 8वे ज्योतिर्लिंग.
दिगंबराय नमः शिवाय शिवाय योगीनाथाय नमः शिवाय सर्वनाथाय श्रीनीलकंठाय चंद्राय नमः शिवाय वसिष्ठ गुरुदेवाय गुरुदेवाय चंद्राय वैश्वानर लोचनाय कृष्णलोचनाय नमः शिवाय उच्चस्वरूपाय जटाधराय परिवस्ताय सदात्मय दिव्याय देवाय दिगंबराय लक्ष्मीनाथाय नमः शिवाय पंचाक्षर ओम नमः शिवाय. बारा ज्योतिर्लिंगापैकी 8व्या नंबरचं ज्योतिर्लिंग आहे. याचं नाव आहे नागेशम दारुकावली. या मंदिराचा जीर्णोद्धार पांडवांनी केलेला आहे. या मंदिराला 5,500 वर्ष पूर्वीचं मंदिर आहे. त्याच्यानंतर हे मंदिर अहिल्याबाई होळकरनी याचा जीर्णोद्धार केला. पांढरा जो भाग दिसतो वरचा तो अहिल्याबाईंनी बांधलेला आहे. त्याच्यानंतर संत नामदेवाच्या भक्तीनं मंदिर केलं. संत नामदेव महाराज इथं गुरु करण्यासाठी आले होते. त्यावेळेस त्यांनी गर्दा असल्यामुळं मंदिराच्या पाठीमागे कीर्तन केलं आणि पूर्ण हा मंदिर भक्तासाठी फिरलेलं आहे. त्यात नागेश्वर दारू पावली. नागेश्वर जय नागेश्वर जय नागेश्वर जय नागेश्वर. पांढऱ्या भागामध्ये बाहेर दिसणार तुम्हाला. बाहेरून दिसणार. शेवटी घ्यायची ते पांढऱ्या भाग. पहिले जे सांगा जुनी मूर्ती औरंगजेबाने खंडित केली ती. बाहेरनं पण केलं ना. पण त्या गोष्टीचा काय उपयोग नाही झाला. त्या गोष्टीचा काय उपयोग नाही झाला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर मित्रांनो, झालं आपलं दर्शन आणि आता आपण बाहेर जातोय. म्हणजे आतली मंदिरं फिरतोय. दर्शन तर खूप मस्त झालं. सकाळी उठल्याचं सार्थकी लागल्यागत झालं. दर्शन व्यवस्थित झालं. आतमध्ये भरपूर वेळ होता. आम्ही एक तासभर तरी असेलच आम्ही आतमध्ये. आता फोटो वगैरे काढून झालेत, व्हिडिओ काढून झालाय. तर आपण आता निघतोय पुढं. आता पुढे जायचं. मंदिराचं नक्षीकाम, कोरीव काम आणि मंदिराचं सगळं क्षेत्र बघूयात. आता ते पांडवकालीन मंदिर आहे, ते सगळं आपण बघणार आहे. कारण त्याच्यावरती नक्षीकाम, मूर्त्यांचं काम खूप मस्त आहे. थोडा जीर्णोद्धार नंतर केलाय.
अहिल्यादेवी होळकरांनी होळकरांनी केला, वरचा पांढरा. हा, त्यांच्या काळामध्ये तो व्हाईट कलरचा जो आहे ना, तो बांधकाम नंतरचं आहे. ते दाखवतो मी तुम्हाला आत्ता, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, आपलं दर्शन झालंय आणि आता रोहनला थोडी या मंदिराबद्दल अधिकची माहिती आहे. तर आपल्याला रोहन माहिती सांगेल. अधिकची माहिती म्हणजे मी आख्यायिका ऐकली आहे. हां आधी पार्वती मातेची एक भक्त होती, राक्षसी होती ती दारुका नावाची. दारुकानी पार्वती मातेची कठोर तपस्या केली. पार्वती मातेने तिला वरदान दिलं आणि मग तिने आशीर्वादामध्ये मागितलं की तिला एक वन मिळावं. वन म्हणजे जंगल. तर मग ती जिथे जिथे जायची ते जंगल तिच्यासोबत पुढे पुढे मागे मागे, म्हणजे ती जिथे जायची तिथे तिला ॲक्सेस म्हणजे जंगल मिळायचं सोबत. तर दारुकाचा पती जो होता, दारुक राक्षस, त्याला तो भगवान महादेवाचा मोठा भक्त होता. पण मग त्या गोष्टीचा त्या दोघांना अहंकार झाला आणि मग आजूबाजूची जी मंदिरं होती, मंदिरात पूजा अर्चा करणारे माणसं, ब्राह्मण आणि बाकीच्या सर्व लोकांना ते त्रास द्यायचे. आणि एकदा त्यांनी पूजा उधळून लावली होती. तर मग मंदिरातली म्हणजे ह्या दारुक वनातील परिसरातील जे लोक होती त्यामधला एक ब्राह्मण जे महादेव भक्त होते, त्यांनी महादेवाची आराधना केली. मग महादेव त्याच्या हाकेला धावून आले आणि महादेवांनी त्या सर्व राक्षसांचा संहार केला आणि मग स्वतः इथे वास केला. ही एक आख्यायिका ऐकली होती. आणि सेम हीच गोष्ट एक जेव्हा हे दारुका आणि दारुक जेव्हा लोकांना त्रास देतात, तेव्हा सुप्रिया नावाची एक साध्वी होती. त्या साध्वीने पार्वती मातेची तपस्या केली, महादेवाची तपस्या केली आणि मग महादेव आणि पार्वती माता दोघेही धावून आले आणि मग त्यांनी राक्षसांचा संहार केला. ह्या दोन्ही गोष्टी सिमिलर आहेत, ह्या ऐकल्यात. ह्या दोघांमधली कोणती, आता आपण मायथॉलॉजी आणि हिस्ट्रीमध्ये कचाटात न सापडता आपण महादेवाची भक्ती करू आणि मग पुढे जेव्हा मग ते मंदिर महादेवांनी तिथे वास केला, त्याच्यानंतर पांडवकालीन जी आख्यायिका आहे ती येते. तर मग जेव्हा पांडव 12 वर्षांचा वनवास आणि 13व्या वर्षाचा अज्ञातवास जो होता, त्या काळामध्ये ह्या परिसरात असतात, दारुक वनात. मग तेव्हा त्यांच्या ह्या परिसरात गाय होती. तर मग ती गाय, इथे एक सरोवर होतं, सरोवरात गाय पाणी प्यायची आणि सोबत त्या सरोवरात दूध व्हायची. मग भीमानी हे नोटीस केलं. मग त्यांनी युधिष्ठिराला सांगितलं. युधिष्ठिर राजा आणि भीम या दोघांनी मिळून सरोवरातलं पाणी बाहेर काढायचं ठरवलं. त्यांनी बाहेर पाणी काढलं, तंत्र साधना करून सरोवर मोकळं केलं सगळं. त्याच्यानंतर त्यांना महादेव सापडले, तेच नागेश्वर महाराज. मग 3 त्याच्यानंतर स्टोर आहेत खरं तर. मग त्यांनी त्या काळात हे मंदिर बांधलं. हे मंदिर त्यांनी जेव्हा बांधलं तेव्हा ते 7 मजल्याचं होतं. मग परकीय आक्रांता औरंग्या जसा महाराष्ट्रात आला, त्यांनी मंदिर उद्ध्वस्त केलं आणि मग त्याच्यानंतर 7 मजली जे होतं मंदिर ते अहिल्यादेवींनी जीर्णोद्धार करून मग ते बांधलं, व्यवस्थित बांधलं. इतके तोपर्यंत मंदिर तसंच होतं, उद्ध्वस्त अवस्थेतच होतं. आपण बघू शकता इथे कोरीव काम खूप सुंदर केलेलं आहे, खूप म्हणजे खूप अतिशय सुंदर, की आपली नजर इकडे तिकडे अजिबात जाणार नाही. पण गोष्ट अशी झाली, कोरीव काम इतकं होतं. पुढचा एक पॉइंट ऍड करायचा आपल्याला. मग जेव्हा औरंग्या आक्रमण करायला आला होता, तर मग त्याला अनेक शक्तींनी विरोध केला होता. त्यापैकी एक शक्ती होती म्हणजे भुंगे. भुंग्यांनी तेव्हा आक्रमण केलं आणि सर्व सैनिक, सर्व म्लेच्छ परिसरातून, ह्या वनातून पळून काढले होते. तर भुंग्यांनी जिथून भुंगे निघाले होते मंदिराच्या परिसरातून, ती जागा आहे पलीकडे, आपण तिथे जाऊया. चला. आपण बघू शकता इथे हत्तीचं कोरीव काम केलेलं आहे. प्रत्येक हत्तीची सोंड तोडलेली आहे. तेवढंच तोडू शकले फक्त म्लेच्छ, बाकी काय नाही तोडू शकले. आणि जे सांगितलं, जे आपण ऐकतोय आख्यायिका, जिथून भुंगे निघाले होते आणि मंदिराचं संरक्षण केलं होतं, ही ती जागा आहे. इथून भुंगे निघाले होते, त्यांनी मंदिराचं संरक्षण केलं. जी म्लेच्छ भुंग्यांच्या आक्रमणामुळे पळून गेले, त्यांची परत यायची ताकद नाही झाली. सब सनातन है भाई.
जी तिसरी आख्यायिका ऐकली होती ती अशी होती, जेव्हा ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराजांची भेट होती, तेव्हा ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजांना सांगतात, उपदेश करतात की तुम्ही नागेश्वर महाराजांच्या मंदिरात जा, तिथे तुम्हाला गुरु भेटतील. तर मग गुरुच्या भेटीसाठी नामदेव महाराज इथे आले. मग त्यांना त्यांचे गुरु विसोबा खेचर हे भेटले. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा ते इथे भजन कीर्तन करत होते मंदिराच्या गाभाऱ्यात, तेव्हा इथल्या गुरुजींनी, ब्राह्मणांनी त्यांना सांगितलं आणि अडवलं की तुम्ही इथे जे भजन कीर्तन करतात त्याच्यामुळे लोकांना आणि पूजा अर्चा जी आहे डेली रुटीन त्याला त्रास होतोय. मग नामदेव महाराज तिथून उठले आणि मंदिराच्या मागच्या बाजूला जाऊन बसले. आणि मग त्यांनी तिथे महादेवाची उपासना केली आणि महादेवांना त्यांनी आशीर्वाद मागितला. महादेवांनी त्यांना आशीर्वादा स्वरूपात हा आशीर्वाद दिला की ते मंदिराचं जे तोंड होतं ते नंदीकडे असतं नेहमी, म्हणजे महादेवाचं नंदीकडे तोंड असतं. तर मंदिर अशा प्रकारे टर्न झालं, जिथे नामदेव महाराज बसले होते मंदिराच्या मागच्या बाजूला, तिथे मंदिराची फ्रंट साईड आली, म्हणजे आपोआप महादेवाची माया ही सगळी. नंदी महाराज बघू शकता आपण पुढे आणि महादेव मागे. मग हे जे होतं ते महादेवांनी नामदेव महाराजांचा भक्ती स्वीकारली आणि स्वतःची जागा नामदेव महाराजांसाठी बदलली. ही तिसरी आख्यायिका आपण ऐकली होती. तसंच शिखांचे जे गुरु होते शेवटचे, त्यांनीही इथे भेट दिली होती. त्यांनी इथे बरंच वास्तव्य केलं होतं. आपण बघू शकता शीख समाजाचे काही बांधव गोष्ट अशी झाली, औरंगजेब आणि त्याच्या सैनिकांना प्रश्न पडला की अरे किती उद्ध्वस्त करणार, करून किती उद्ध्वस्त करणार. आपण बघू शकता कोरीव काम एकदम सुंदर केलेलं इथे. तर इथे बघू शकता आपण औरंगजेब आणि त्याचे सैनिक अक्षरशः हे सगळे जे आहेत ना म्लेच्छ वैतागले असतील की किती तोडायचं किती फोडायचं. इथं आपण बघू शकता जोरदार त्यांनी विध्वंस केलेला दिसतोय, पण झालेला नाही येतो. महादेवाची कृपा, बाकी काही नाही. आणि जर वरती बघायला गेलो आपण तर वरती हे प्रूफ दिसतंय आपल्याला. इथून सरळ स्पष्ट दिसतंय की हे एक मजल्याचं मंदिर नव्हतं. नक्कीच वरती अजून फ्लोर होते. 7 मजल्याचं जे सांगितलं जातंय ते नक्कीच होतं. मग त्याच्यानंतर अहिल्यादेवींनी जे बांधलंय ते वरचं सगळं बांधकाम करून घेतलं. आतमध्ये जायचं परत.
तर अशा प्रकारे आपलं दर्शन झालंय. 8वं ज्योतिर्लिंग श्री नागेश्वर महाराजांचा आशीर्वाद आपल्याला भेटलाय. अत्यंत काय भाऊक झालोय मी भाई. अभिषेक केलाय व्यवस्थित पद्धतशीर. दोन्ही आतमध्ये- ठिकाणी आतमध्ये जाऊन दर्शन झालंय, गाभाऱ्यात जाऊन दर्शन भरपूर वेळ बसलो होतो आम्ही आतमध्ये. दर्शन व्यवस्थित झालं आणि आणि मी भाई सांगू शकतो की भाई नशीब लागतं फक्त. नशीब लागतं, सकाळी उठायला लागतं. उठायला लागतं सकाळी लवकर. ते आहे. बाकीचं दर्शन सकाळी वगैरे झालं. उठल्यामुळेच इतकं छान दर्शन झालं यार, खूप फ्रेश वाटलं. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर दर्शन घ्यायचं असेल तर फक्त सकाळीच. आणि फक्त सकाळीच यायचं. सकाळी या मस्त. श्रावण महिना असो किंवा कोणताही, फक्त सकाळी दर्शनाला यायचं. कारण गाभाऱ्यात महाराज गाभाऱ्यात आहेत. गाभाऱ्यात फक्त एका वेळेस 5 ते 6 माणसं दर्शन घेऊन 5 येतात. पण नाही, 3-4च बसतो. हा. 3-4 आणि बाकीचे गुरुजींसाठी जागा असतील तर हम्म. मग एकेकाला जायला यायला तेवढा वेळ लागणार. वेळ लागतो. तर मग कधी यायचं झालंच तर फक्त सकाळी यायचं, सकाळी नाही तर मग 3 ते 4 तास आपल्याला रांगेत उभं राहावं लागणार. आणि मग जी आपली उत्सुकता असते दर्शनाची ती खालीवर होऊ शकते. तर मग ती मेंटेन ठेवायची असेल तर फक्त सकाळी दर्शन घ्यायला या. दर्शन पण होणार ना गडबडीमध्ये, तिथं बसता येणार नाही. एक्झॅक्टली. कमीत कमी 1-2 मिनिटं तरी भेटले पाहिजे प्रत्येक भाविकाला दर्शनासाठी. हा. ह्या हिशोबाने आपण लांब येतो, तीर्थक्षेत्राचं दर्शन घ्यायला येतो आणि ते समाधान मिळालं पाहिजे या हिशोबानेच आपण येत असतो. तर मग आम्हाला इथे पुरेपूर समाधान मिळालेलं आहे. आज भेटले, काल पण भेटलं. काल पण भेटला असतो काल आणि पण इथून नव्हतं. पुढे भेटत राहणार, कारण भेटत राहणार. महादेवाची कृपा आहे आपल्यावरती. तर मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथंच एंड करतोय. आणि आपल्याला जेवढी माहिती देता आली आपण तेवढी दिली. आपला मित्र आहे, भरपूर माहिती देतो, सोबत असतो. आणि मेन म्हणजे ते म्हणतात ना की कसं बोलायचं, काय बोलायचं, असं काही नाहीये. मला आम्ही फर्स्ट टाइमच भेटतोय. मी तर अजिबात Vlog साठी. फॅमिलियर नाहीये. माझा आणि कॅमेराचा काही संबंधच नाहीये, काहीच तरी नाहीये. तो- भाऊचे अजयचे मी स्वतः फोटो काढलेत. मला म्हणतोय त्याचे फोटो असे काढलेत ना, खतरनाक. याला माहिती कसे काढलेत रे. एक नंबर. माझा आणि कॅमेराचा 5 ते 6 वर्ष काही संबंध नाही ना. मी कॅमेरा समोर, आता मी पण पहिल्यांदा ब्लॉग मध्ये आलाय. हा आलोय. पहिल्यांदा नाहीतर मी आलाय. कधीच केलं नाहीये, काय नाहीये. फक्त बोलायची सवय आहे थोडी. सवय आहे, चांगली आहे. बाकी चांगली गोष्ट आहे. मस्त नुसती. सांगितलं. मस्त इन्फॉर्मेशन दिली महाराजांनी पण दिली. आतमध्ये पण आपण भरपूर एन्जॉय केला. एन्जॉय केला. हा, खरं तर एन्जॉय केला. सकाळी उठणं म्हणजे एन्जॉयच आहे ते. आणि मस्त दर्शन झालं. आता दिवस उघडला, आपण निघणार आहे. आता नेक्स्ट ब्लॉग असेल भाऊच्या इकडचा. माझ्या घरी. ह्यांचं नक्की या. गाव, वाडा बिडा दाखवू आपण, शेतबीत दाखवू. आणि बघू आता पुढे जाऊ. आणि थँक्यू रोहनजी इन्फॉर्मेशन Thank you. दिल्याबद्दल. अजिबात नाही. इथून पुढे आपण अजून ब्लॉग करणार आहेत. अजून मंदिरात अजून 12 ज्योतिर्लिंग फिरायचं, भारत भ्रमण करायचं आपल्याला. येस. आपण आणि इथे हळूहळू फिरणार आम्ही, सगळं कम्प्लीट करणार. आणि मोजूनच राहिलेत 2-3 राहिलेत मे बी. 3 कम्प्लीट झाले की मग 12 ज्योतिर्लिंग आपले कम्प्लीट होतील. आज 8वं ज्योतिर्लिंग आपलं द्वारका दारुका वनातली नागेश्वर. याचे भरपूर किस्से असे आहेत की एक गुजरातमध्ये पण आहे, त्यावरून थोडे वाद चालू आहेत. पण इथं क्लिअर पुरावा भेटतो आपल्याला की मंदिर कोणतं जुनं असू शकतं, काय सगळे वरे पुरावा सगळे इथंच भेटतात. टोटल. आणि अहिल्यादेवी होळकर यांनी प्रत्येक मंदिराचा जीर्णोद्धार केला. आपण ही जी मंदिरं बघतोय व्यवस्थित समाधान जे मिळतंय ते फक्त त्यांच्यामुळे मिळतं आपल्याला. अहिल्यादेवी होळकर ह्या मोठ्या शिवभक्त होत्या. नेहमी मी जे ऐकलंय त्यांच्या हातात नेहमी शिवलिंग शिवलिंग असायचं. जिथे कुठे जायचं त्या शिवलिंग सोबतच असायचं. त्या खूप मोठ्या भक्त होत्या आणि त्यांच्यावर महादेवाची कृपा होती. म्हणून त्यांनी मराठा साम्राज्य पुढे नेऊ शकल्या त्या आणि मंदिरांचा जीर्णोद्धार करू शकल्या. तसंच आपल्या सगळ्यांवरती महादेवाची कृपा राहावी आणि सगळ्यांची मनगटे बळकट व्हावी आणि सनातन हिंदू धर्मासाठी आपण सगळे कार्य करत राहू. हर हर महादेव.